हे बघा, आपल्याला आता बघायचं आहे इंटेरियर अँगल थिअरम. काय बघायचं आपल्याला? इंटेरियर अँगल थिअरम. आपण मागच्या वर्षी 8वीत बघितलं होतं. 8वीत आपण बघितलं होतं समहाव लाईक दिस. देर आर टू पॅरलल लाईन्स and this one is a transversal and these two are interior angles. So again interior angle meets you, but in the form of theorem. What theorem says? You have to prove that. What you have to prove? You have to prove that interior angles are supplementary. What you have to prove? Interior angles are supplementary. आंतरकोन हे पूरक असतात, हे नॉर्मल आहे. आणि त्या थिअरमचं जर नाव बघितलं तुम्ही, इफ यू चेक द नेम, इंटेरियर अँगल थिअरम. बरोबर. सो बघा इफ टू हे बघा, हे इफ पासून इथपर्यंत याला काय म्हणतात? antecedent. हे गिवन आहे. सो इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल, एक आलं L पॅरलल M and line N is there transversal. आलं का लक्षात? Hence as shown in figure, angle A and B म्हणजे बघा, मग इंटेरियर अँगल कोणते कोणते? A and B and C and D. सो ह्या फक्त गिवन मध्ये इतकं दिलेलं आहे बघा. एक तर पॅरलल लाईन शो केली, 1 नंबर. 2 नंबर ट्रान्सव्हर्सल शो केली आणि 3 नंबर इंटेरियर अँगल शो केली. की इंटेरियर अँगल कोणते आहे त्याच्यात? मग ते इंटेरियर अँगल आपण जर व्यवस्थित लक्षात घेतलं मंजुषा, तर काय आहे, आपण 8वी पासून कितीतरी वेळेस म्हटलेलं आहे, तर इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. काय असतं लोकेश? द इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. लवकर आहे. मग बघा असं A प्लस B इक्वल टू 180. A आणि B ची बेरीज किती आहे? सम किती आहे? 180. D आणि C ची सम किती आहे? 180. मग देर आर टू टाइप्स ऑफ थिअरम्स. फर्स्ट वन डायरेक्ट अँड अनदर वन इनडायरेक्ट. अँड दिस थिअरम इज ऑफ डायरेक्ट और इनडायरेक्ट? इनडायरेक्ट थिअरम. तर हे इनडायरेक्ट थिअरम. मग इनडायरेक्ट मध्ये कसं असतं? वी हॅव टू ॲज्युम. व्हॉट वी हॅव टू ॲज्युम? जे आहे ते तसं नाही आहे. ते एखादी हिंदी पिक्चरमध्ये दाखवतात ना, गोंधळ करता की असं आहे पण तसं नाही आहे, तसं नाही आहे पण असं आहे. आणि म्हणून इनडायरेक्ट थिअरमला बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज होऊन जातात. फक्त इतकं ॲज्युम करायचं आहे काय, हा हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. समजा हे TV आहे, हे काय प्रूव्ह करायचं आपल्याला? हे TV आहे. पण मग इनडायरेक्ट थिअरममध्ये काय म्हटलं जाईल? हे TV नाही आहे. TV नाही आहे, पण याच्यात चित्र दिसत आहेत, त्याच्यात तर फ्रेम पण आहे, त्याच्यात बाकीच्या ज्या TV सारख्या गोष्टी आहेत त्या आहेत. म्हणून आपण जे मानलं होतं की हे TV नाही आहे, हे चुकीचं आहे. म्हणजे ते मानलं की ते चुकीचं आहे, म्हणजे हे काय आहे? TV आहे. मग सिमिलर लाईक दॅट A प्लस B इज इक्वल टू 180 आहे. हे मागच्या वर्षी आपल्याला शिकवलं होतं. डायरेक्ट शिकवलं तो म्हणजे हे प्रूव्ड आहे. पण आपल्याकडे दुसरं कुठलं लॉजिक नाही आहे की जे आपण प्रूव्ह करू शकतो. त्यांनी ते चेक केलेलं असावं. मग त्यांनी काय म्हटलं, याला इनडायरेक्ट थिअरमने प्रूव्ह करायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे A प्लस B 180 आहे आणि B प्लस C 180 आहे. पण ते काय म्हणतायत इनडायरेक्ट थिअरममध्ये हे 180 डिग्री नाही. मग देर आर 3 सिम्बॉल्स ॲक्च्युअली. A प्लस B लेस दॅन 180, A प्लस B ग्रेटर दॅन 180 और इक्वल टू. एक तर ते A प्लस बीचं जे अँगलचं जे माप आहे
ते कसं येणार, एक तर लेस किंवा मोर किंवा इक्वल. जेव्हा आपण कम्पेअर करतो, कम्पेअर करत असताना एखाद्या गोष्टीला कम्पेअर करत असताना तीनच ऑप्शन असतात. एक तर ती वस्तू लहान आहे, दुसरी ती वस्तू कशी आहे, मोठी, तिसरी जर लहान पण नाही आहे आणि मोठी पण नाही आहे तर कशी आहे, म्हणजे इक्वल. तर आपण इथं 3 पॉईंट घेणार आहोत. कुठले ते 3 पॉईंट्स आहेत, तर ते 3 पॉईंट्स आहे की आधी घेऊया लहान आहे, मग घेऊया मोठी आहे. ओके, आणि दोघंही प्रूव्ह होणार नाहीये. सो डोंट गेट कन्फ्यूज. ते प्रूव्ह होणारच नाही, कारण जे नाही आहे ते कसं काय प्रूव्ह होऊन जाईल. आपल्याला ते 2 कंडिशन्स प्रूव्ह नाही झाल्या तर थर्ड कंडिशन ऑटोमॅटिकली प्रूव्ह होईल. तर बघ, मग आपण 3 कंडिशन देतोय. फर्स्ट कंडिशन लेस दॅन, लहान. सेकंड कंडिशन ग्रेटर दॅन, मोठी. आणि ह्या दोघं प्रूफ करायच्या पण त्या होणार नाही आणि हे प्रूफ ऑटोमॅटिकली होईल. सो आपण पहिलं काय मानलं की a प्लस बी इज लेस दॅन 180 डिग्री. जर आपण ही गोष्ट जर मान्य केली, देन द डेफिनेशन ऑफ पॅरलल लाईन इज द 2 लाईन्स इन अ प्लेन डू नॉट इंटरसेक्ट ईच अदर. शुद्ध मराठीत जर सांगायला गेलो, इथे 2 समांतर रेषा त्या एकमेकांना कधीच कट होणार नाही, म्हणजे छेदणार नाही, सरळ पॅरलल चालत नाही. त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. ते काय आहे, काय आहे, जोरात बोला, रेल्वे ट्रॅक. रेल्वे ट्रॅक हे कधीही एकमेकांना क्रॉस नाही होत. काय नाही होणार, यस. सो मग आता आपण जर का ते लेस दॅन 180 घेतलं आणि आपण म्हणतोय की ते पॅरलल ही आहे, हे दोघंही गोष्टी शक्य नाही, बरोबर. मग आपण परत एकदा फिगर बघितली. आपण सपोज ही फिगर बघितली, ही फिगर इथं ड्रॉ केली. आता समजा हे ए आणि बी हे पॅरलल नाही आहे. सपोज ते पॅरलल नाही आहे तर त्या दोघांमधलं अंतर कसं आहे, थोडंसं टिल्टेड आहे. म्हणजे हे जर का 85 आहे तर हे पण काय आहे, 85 आहे. आणि 85 प्लस 85 काय येणार, 170. आणि आपण ह्या दोघं लाईन जर कुठं तरी एक्सटेंड केल्या तर काय होत आहे, ते इंटरसेक्ट. अँड पॅरलल लाईन्स नेव्हर इंटरसेक्ट इच अदर. समांतर रेषा कधीही एकमेकांना काय करत नाही, छेदत नाही. म्हणून आपण जे ॲझ्युम करतोय की अँगल ए प्लस बी इज लेस दॅन 180, हे ट्रू म्हणजे सत्य विधान नाही. इट्स नॉट अ ट्रू थिंग. हे आलं पहिली कंडिशन. समजलं का बाकीश्री? सर्वांना समजतंय? येस और नो? व्हेरी गुड. देन आता आपण बघूया सेकंड कंडिशन. हियर देयर इज अ सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन एकदम सिंपल आहे. त्याच्या ऑपोजिट काय, लेस दॅनच्या जागा काय आहे, ग्रेटर दॅन 180 डिग्री. काय आहे, ग्रेटर दॅन 180 डिग्री. सो जर आपण असं म्हटलं, आता परत बघूया, इथं काय आहे ए, इथं काय आहे बी. वी नो अँगल्स इन लिनियर पेअर, एक रेषीय जोडीतील जे कोन आहेत ते कोन कधीही कसे असतात, त्यांची सम किती असते, 180 डिग्री. ऑर समवन कॉल्ड इट सप्लिमेंटरी. दॅट द गुड थिंग. काय असतं, सप्लिमेंटरी असतात ते. तर आपल्याला हे माहिती आहे, हे ए बी आहे. आणि वन मोर थिंग आय नीड टू चेक, सी वर एका खालती, सी खालती, हे आलं सी आणि हे आलं डी. वी डोंट नो दॅट इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी आहेत का, हे आंतरकोन उभे जे आहेत हे पूरक आहेत का, हे आपल्याला माहीत नाही आहे. बट आपल्याला हे माहिती आहे, काय माहिती आहे की अँगल इन लिनियर पेअर
हे ए आणि हे डी, हे 180 आहे. मग आपण बघूया अँगल ए प्लस अँगल डी इक्वल टू 180 डिग्री. मग तसं तसं हे पण आहे कुठलं, बी आणि सी. आपण परत घेतलंय अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू 180 डिग्री. त्याला लिहिलं अँगल्स इन लिनियर. ऍक्च्युली हे दोघंही तशी. इथंही परत तुम्हाला लिहायचंय, तुमच्या नोटबुकमध्ये करेक्शन करायचं. हे दोघं काय आहे, ऍक्च्युली करेक्शन करायची गरज काय नाही, बट म्हटलं आणि त्याच्यानंतर अँड म्हटलंय, तर हे दोघं कनेक्टेड. मग आपण जर चेक केलं तर ए प्लस बी आणि सी प्लस डी लेफ्ट हँड साइड ऍड केली. ए प्लस बी प्लस अँगल सी प्लस अँगल डी. ए बी सी डी हे चारही आपण ऍड केले आणि 180 प्लस 180 किती येणार, 360 डिग्री. मग आता आपण बघितलं ए प्लस डी प्लस बी प्लस सी हे किती आलं, 360. मग अँगल सी प्लस अँगल डी. आता अँगल सी प्लस डी चं हे घेत आहे, मग अँगल सी प्लस अँगल डी हे आपण एक ब्रॅकेट घेतलं ए प्लस बी आणि 360 डिग्री. हे पूर्ण ब्रॅकेट तिथं मायनसला टाकले. अँगल ए प्लस अँगल बी हे कोणतं आहे, आता आपल्याला काय माहिती आहे, ए प्लस बी बरोबर, ए प्लस बी हे आलं. आपण काय मान्य केलेलं आहे, अँगल ए प्लस बी इज ग्रेटर दॅन 180 डिग्री. आपण काय मानतोय, ए प्लस बी किती आहे, हे 180 पेक्षा जास्त आहे. मग आपण हे जे पॉइंट आहे, हे जे पॉइंट आहे, हे पॉइंट जर चेकआउट केलं, कोणतं, अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू 360 डिग्री मायनस काय आहे, ए प्लस बी हे 180 पेक्षा जास्त. आपण 180 पेक्षा जास्त म्हणजे परत आपण घेतलं 190 डिग्री आणि 360 मायनस 190 170 डिग्री अप्रॉक्सिमेट आलं. आता सी प्लस डी काय आलं तुमचं, 180 पेक्षा कमी. सी प्लस डी हे 180 पेक्षा कमी. मग इथं आपण फिगर तयार करूया. आता फिगर तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय, ए प्लस बी जे आहे हे 180 पेक्षा मोठं हवं, ग्रेटर दॅन. मग 180 पेक्षा मोठं आपण किती घेतलेले, 190 म्हणजे 95 डिग्री. म्हणजे तुम्ही तर जर अँगल बघितलं, हा अँगल येणार 95 डिग्री आणि परत तुम्ही इथं अँगल बघितलं तर तो येणार 95 डिग्री आणि मग हे आहे 170. आणि हे सर्व ॲझ्युम केलेलं आहे मी तुम्हाला, हे जे अंक आहेत यात समजायला हवं म्हणून. आणि हे घेतलं 85 डिग्री. म्हणजे हे स्ट्रेट लाईन राहिली का, हे स्ट्रेट आहे का लाईन, स्ट्रेट इन द सेन्स ह्या अँगल पासून स्ट्रेट आहे का, नाही. म्हणजे ही परत कुठेतरी मागे चालली जाईल आणि काय होतं की परत इंटरसेक्ट होतो. म्हणजे मागच्या 180 ए प्लस बी लेस दॅन 180 मध्ये सुद्धा ती काय होत होती, इंटरसेक्ट होत होती. आणि इथंही ती काय होते, 95 95 85 85 आल्यामुळे ते इंटरसेक्ट होते. काय होते, छेदली जाते. काय होते, यस. इन दॅट केस लाईन एल ॲट एम प्रोड्यूस विल इंटरसेक्ट. मी तुम्हाला ती कंडिशन ड्रॉ करून दाखवली आता की जर ते 180 डिग्री नसलं लोकेश अँगल तर काय होईल, इंटरसेक्ट होतील एकमेकांना. अँड साइड ऑफ द ट्रान्सवर्सल सी अँड डी आर फॉर्म. ट्रान्सवर्सल म्हणजे छेदले जात आहे. सो अँगल सी प्लस डी इज इम्पॉसिबल. एक गोष्ट लक्षात घ्या, सिम्पली सांगतोय परत की एका टाइमला तुमचं समजा असं छेदलं जातंय, सेकंड टाइमला तुमचं असं छेदलं जातंय, इंटरसेक्ट होतंय आणि ते नकोय. बिकॉज थिअरमच्या स्टार्टिंगला सांगितलेलं आहे देर आर 2 पॅरलल लाईन्स.
अँड पॅरलल लाईन्स नेव्हर इंटरसेक्ट इच अदर. म्हणून काय झालं, हे पण इम्पॉसिबल. मग आली जी मेन कंडिशन सांगितली होती, ते गंमतमध्ये मी बोललोय समोर तुम्ही की काय, हे टी व्ही नाही पण याच्यात तर फीचर्स आहेत तसे, म्हणजे हे काय आलं टी व्ही. तसं हेच झालं की तुमचं ह्या दोघं कंडिशन, द रिमेनिंग पॉसिबिलिटी, मग शिल्लक राहिली. आता पर्यायच नाही आपल्याकडे. मग पर्याय कोणते आहे की ए प्लस बी आहे, की त्याला 180 डिग्रीज. तर दोन कंडिशन्स, म्हणजे लहान पण नाही मोठी पण नाही, म्हणजे काय आलं 180 डिग्रीज. अँड अँगल ए प्लस बी सारखंच तुम्ही काय म्हणू शकता, सी प्लस डी इज 180 डिग्री. मग ए प्लस बी इज 180 डिग्री. बघा ए आणि बी यांचं जे सम आहे, त्यांची जी बेरीज आहे ती 180 डिग्री आहे. ए आणि बी काय आहे, इंटेरियर अँगल. सी आणि डी काय आहे, इंटेरियर अँगल. म्हणजे याचा अर्थ काय आलं की इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. नोट दॅट इन दिस प्रूफ बिकॉज ऑफ ऑल द कोऑर्डिनेट्स वी हॅव डिनाइड. सर्व गोष्टी आपण डिनाय केल्या ह्या दोघं गोष्टी, म्हणून हे जे प्रूफ आहे हे कसलं आहे, इनडायरेक्ट प्रूफ आहे. आलं लक्षात, येस ऑर नो?